श्री शिवलीलामृत अध्याय 11 महानंदा, सुधर्म व तारक यांची कथा। या अध्यायाची फलश्रुती रुद्राध्यायाच्या पाठा इतकेच याचे महत्त्व आहे। दुर्भाग्य दूर होईल, वैभव प्राप्त होईल। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते। त्यांना अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे। त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटे। एकदा पराशर ऋषी राजांच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली। तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर म्हणाले, पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे। तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते। ती त्यांना रुद्राक्ष माळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवीत असे। त्यांना नृत्यशाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे। त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे। अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत होते। एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले। तिने त्यांचे स्वागत करून मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले। तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे दिले व म्हणाला, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, ते जपून ठेव। ते जळले वा भंगले तर मी अग्निप्रवेश करीन। महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले। त्या रात्री ती उभयंता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झाले। महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली। त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली। त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली। तेव्हा शंकरांनी तिला वरचेवर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले। महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत। पण हे राजा, तुझा पुत्र अल्पायुष्य असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे। हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार धरून रुद्राध्यायाची पारायणे कर। राजा मनोमन घाबरला होता, तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले। 7व्या दिवशी मृत्यू घटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला। तेव्हा पराशराने रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले। भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला। तेव्हा नारदांनीही तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला। मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद व पराशरांचा सन्मान केला आणि सुधर्म्याला गादीवर बसवून प्रधानासह तपासाठी वनात गेला। शंकराने त्यांनाही निजकृपेने आपल्यात विलीन करून घेतले। श्री सांब सदा शिवार्पणमस्तु। शुभम भवतु। हर हर महादेव। ओम नमः शिवाय।